अरे इकडे स्पष्ट लिहून दिलाय बघ ना, लिहून दिलाय ना. काय फालतू गिरे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असणार आहे. डीबीएन लाईव्हला जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज जवळजवळ आपण हा 6वा दिवस पाहतोय आणि 6वा दिवस कोणाच्या नावावरती राहणार, कोणाची होणार आहे हार आणि कोणाची होणार आहे जीत, या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल विकेश खडपडे याच्या षटकातील. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर कल्पेश अँड परेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजेच ईगल स्पोर्ट नायगावनं आणि बॉलिंग करावी लागते ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमला. आज दिवसभरामध्ये या दोन्ही टीमचा खेळ मात्र अप्रतिम राहिलाय. यावेळेस हवाई हल्ला केलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र पुढे या ठिकाणी आला होता परंतु उत्तम कामगिरी झाली नाहीये. झेल सोडला गेलाय. कदाचित हा झेल मात्र धोकादायक ठरेल का या शेवटच्या मॅच मध्ये, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण फलंदाजाचा ज्यावेळेस झेल सोडला जातो ना त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र दुणावला जातो आणि नंतर तो मग हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. बघूया कशा पद्धतीचं क्रिकेट यापुढे पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट हा खेळला गेलाय. अजय कडनं झाली होती चुकी परंतु चांगला साथ मिळालाय बालाकडनं आणि निश्चितच झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय आणि पहिला धक्का बसलाय. परेश जाधव आउट. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कहा जाता है ना बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ती हथौड़े की चोट तब तक कोई पत्थर भी लोगों के लिए भगवान नहीं होता. या ठिकाणी काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रयत्न अगदी चांगले केले जात आहेत दोन्ही टीमकडनं. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीसी नरेश काम तमाम. फलंदाज भावेश आला, भावेश गेला, आणखी एक धक्का बसतोय ईगल स्पोर्ट नायगावला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक मात्र दोन चेंडूवरती दोन विकेट मात्र या ठिकाणी मिळवले. सुरुवातीचा पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन मोठे विकेट प्राप्त केले त्या ठिकाणी गोलंदाज विकेश खरपडेनं. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो विकेशचा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हेमंतला देखील चांगला खेळ करावा लागेल, जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. आता मात्र हेमंत आणि कल्पेश हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस पुढे सरसावणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण, एक सिंगलला मिळेल, एक पेक्षा काही जास्त नाहीये.
रोखले गेले 1 या धावसंख्येवरती. 1 न धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. जवळ पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 2 आणि सॉरी 5. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग विकेश कर्ण. कल्पेश ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण पाहिलं बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच या ठिकाणी खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. जवळ पहिल्या षटकाचा खेळ मात्र ठिकाणी संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बघूया किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल. फक्त 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जितने का असली मजा तो तब आता है जब सामने वाला खिलाड़ी बराबर टक्कर देने वाला रहता है. या ठिकाणी आपण पाहिले दोन्ही संघाकडे खूप चांगली बॉलिंग खूप चांगली बॅटिंग आहे परंतु या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा हावी झाला गोलंदाज ईगल स्पोर्ट नायगावच्या बॅटरवरती. चांगली बॉलिंग त्याने केली. 2 विकेट देखील प्राप्त केले. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संतोष वल्वीला. संतोष वल्वीने देखील आज जबरदस्त कारनामा केलाय संपूर्ण दिवसभरामध्ये. पहिला बॉल पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त अपील या ठिकाणी केली होती. पंचांना देखील धक्का बसण्याची दाट शक्यता होती या अपीलनं. पहिला बॉल डॉट. यावेळेस हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय. डीप मिड विकेटनं क्षेत्ररक्षक अगदी पुढे आला होता परंतु त्या अगोदर 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील यावेळेस हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. मात्र या ठिकाणी आक्रमण रूप धारण करावे लागेल. आपला इतिहास मात्र घडवायचा असेल तर या ठिकाणी निश्चितच चांगले बॅटिंग सध्या तरी करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश की मग हेमंत याला. यावेळेस पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलीवरी. अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर, मांगने से जिंदगी कब मिले है मेरे दोस्त, खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. इतिहास पैदा करायचं असेल तर या ठिकाणी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. नाहीतर मग सहजपणे ओम सागर ब्राह्मणगाव संघ हावी होऊन विजय प्राप्त करून जाईल, यात काही शंका नाहीये. दरम्यान षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज विकेश करपडे चेंडूच्या खाली पकडतो शेख झालाय. हेमंत जाधवचा देखील केक. गावागावान खुल्ला मैदान कोर्सिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान कोर्सिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. डीजे मैन देखिए चेंज हुए हैं. डीजे मैन यहाँ पे आए हैं महेंद्र पवार. अपनी पावर दिखाई थी कल शायद उन लोगों ने, लेकिन निश्चित ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सामना चालू आहे आणि झाली या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर
धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 4. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटक समाप्तीनंतर खूप खरा परिस्थिती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीम ईगल स्पोर्ट नायगावशी. परंतु अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. अजून सुद्धा तुमच्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये अजून सुद्धा 15 ते 16 धावा जरी या ठिकाणी तुम्ही पूर्ण केल्या तरी सुद्धा तुम्ही समोरच्या टीमला लढा देऊ शकता. आता मनामध्ये एकच ध्येय घ्यावं लागेल की जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये कशा येतील यावर मात्र लक्ष द्यावं लागेल. कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 4. झोकात कलू दे त्या वेड्या आकाशाला तुझी ती खरी आज अवकात. या ठिकाणी थोडीशी अवकात दाखवावं लागेल बॅटिंग मध्ये. टीम ईगल स्पोर्ट नायगावला चांगला खेळ करावा लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का? धाव फलकावरती सध्या धावा पाहिल्या आपण तर फक्त आणि फक्त 5 धावा पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. अगदी जीवाच्या आकांत करून या ठिकाणी ही एक चोरटी धाव पूर्ण केली आहे फलंदाज कल्पेशनं. कल्पेश आपण याचा विचार केला तर कल्पेशनं सुरुवातीला जरूर या ठिकाणी प्रदानपण केलं होतं ओपनिंग म्हणून. परंतु त्याच्याकडनं देखील जास्त काही झालं नाहीये. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत 4. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 6. कल्पेश ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस कल्पेशच्या बॅटनं हा मोठा फटका येईल का? परंतु काय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेस मात्र या 2 धावा येत आहेत. काय जबरदस्त आपट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अगदी हवेमध्ये सूर घेतली, झेप घेतली. निश्चितच चेक देखील केलं जाईल कारण मॅच खूप क्रिटिकल मोमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांकडे आपण जाणून घेऊया. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. कुठल्या तरी एका प्रेक्षकानं खेळाडू वृत्ती दाखवा. हेलो, दर्शक वहाँ पे है क्या? दर्शक बता सकते हैं यहाँ पे क्या है? कुछ नहीं है. ओके साहेब. कारण अगदी पडद्यात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा मध्ये येत होता म्हणून काही त्या ठिकाणी दिसलं नाहीये कॅमेऱ्यामध्ये देखील. परंतु प्रयत्न खूप चांगले केले होते. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र सुंदर फटका आणि शेडू जाईल लॉंग ऑफ ऑर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आलाय हा षटकार. धन्यवाद. अडीचशे धावसंख्या झाली होती म्हणजे 14. अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत या शेवटच्या ओव्हर मध्ये. षटकार या ठिकाणी फिश केलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? चेंडू चाललाय 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 परंतु पकडला गेलाय. लॉंग ऑफला झेल समाप्त झालाय. कल्पेश जाधवचा देखील खेळ आउट. लग्नात नाचाया आल्या होत्या पोरी, खिशामध्ये गजरा दिस काय भारी. तुरीवाले नांगून आलो आम्ही पोरी, तुरीवाले वाजवीत नाचू आम्ही भारी. लग्नात नाचाया आल्या होत्या पोरी, चल रे जाऊ त्याचे नाचू हरी हरी. तुरीवाले नांगून आलो आम्ही पोरी, तुरीवाले वाजवत होते कसे भारी.
धन्यवाद. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि लक्ष अजून सुद्धा एक शेवटचा बॉल बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया किती धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय आनंद. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट वरून फिरली गेली आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि लक्ष असणार आहे 15 धावेचं. निश्चितच या 15 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल याचं वर्णन आपण निश्चितच थोड्या वेळानंतर ऐकणार आहोत. परंतु त्या अगोदर घेऊया आपण एक मोठा डीजे ब्रेक. जाऊया डीजे मॅन महेंद्र पवार यांची ऐकूया आपण पावर. अरे तू बाबा त्याला सांगितलं अंशी उठायला बघा कॉमेंट. हॅलो हाँ देखें नाही, परंतु महेंद्र आले त्यांच्याशी चर्चा करूया. महेंद्र या. महेंद्र चर्चा करायची होती कालच्या बद्दल कारण की जिंकलेला मॅच कसा गमावला त्या कसं वाटलं, कसा एक्सपिरियन्स होता, चर्चा करायची होती पण पळाले. चला प्रणित आलेत. या प्रणित, स्वागत आहे तुमचं. हा नक्कीच गुलदस्ता आहे आमच्याकडे, स्वागत केलं जाईल. प्रणित या. बरोबर अगदी वेळेवर आलात 6 वाजता. ठीक, सकाळी नाही तर संध्याकाळी आलात. ठीक आहे चालेल. आता इथून मग ड्युटी तुमचे नसेल. 15 धाव्यांचं लक्ष असेल. बघा हे लक्ष आहे तितकं छोटं दिसतंय ना, तितकं छोटं नाही आहे मित्रांनो. 3 ओव्हरचा गेम. हा संध्याकाळी आज नाही, मला वाटतं आज जागरण करून फायदा नाही. उद्या आज मात्र पूर्ण झोप करून घ्या कारण की उद्याला आपल्याला कसं पण करून 9 वाजता सामना सुरू करायचा आहे. आणि उद्या जर खास बघितला तर मग 26 जानेवारीचा दिवस आहे आणि त्यामुळे मग सगळे इतर काही जे ध्वजारोहणाचे जे कार्यक्रम असतील आणि ते संपूर्ण कंप्लीट करून वेळेवर उपस्थित राहा कारण की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल डे आणि फायनल डे मध्ये तर अगदी 9 वाजता पहिला चेंडू पडलाच पाहिजे. आणि मी विनंती करेन की उर्वरित संघाने उद्याच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या उर्वरित संघ असतील ना त्यांनी लवकर या, जेणेकरून जर ट्रॅफिकचा त्रास नसला तर मी सुद्धा लवकर येण्याचा प्रयत्न करेन. चला आता वह्या 15 धावा पूर्ण करायच्या आहेत 18 मध्ये, परंतु फक्त 3 चेंडूचा फरक आहे. ओपनिंग करण्यासाठी आलेले आहेत खेळाडू. बघा पहिला चेंडू उडवलाय संतोष वळवीनं. चेंडू आपण पाहिला तर थेट निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोठा धमाका पहिल्याच बॉलवर. केबीएम 6 धावा. थँक्यू डीजे. संतोष वळवी आता मात्र माघारी वळून पाहणारा खेळाडू नाहीये. ये खिलाड़ी ऐसे पीछे दिखने वाले में से खिलाड़ी नहीं है क्योंकि उनको भी पता है अब दर्शक बड़े तादाद में हो तो हिंदी में तो होना ही चाहिए क्योंकि इस मैदान के ऊपर बहुत सारे दर्शक आ जाते हैं, मराठी उनको समझ में नहीं आता, इसके लिए हिंदी ऑन करना पड़ता है. फिर से उसी दिशा में खेलना चाहते थे लेकिन अब इस बार गेंद ने करवट ली है. करवट किस तरह से लिए देखो, फाइन लेग में खेला था, वहां से गेंद ने यूटर्न लिया और मिड विकेट की दिशा में गई, वहां से 2 रन मिलेंगे. 2 रनों के साथ टीम का टोटल जा पहुंचा है
8 रनों पर। ये देखो बेहतरीन स्टार्ट हुआ है। अब मुकाबला देखो है ना, जल्दी से जल्दी खत्म करने वाले उमसागर बामनगांव की टीम। सामने की तरफ उड़ाया किस गेंद को, गेंद चली गई बाउंड्री लाइन के पार। इसी के साथ स्कोर देखेंगे ना तो अब बराबरी पे आ गया। अब 1 रन की जरूरत है। सुपर 7 में आ जाने का, 7 में आने का सपना है ये अपना सपना होगा पूरा, अपना सपना केबीएम ट्रॉफी। ये देखो नो बॉल डाली है, इसी के साथ मैच को जीत लिया है।